काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काल रात्रीच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राईक केला आहे. आपल्यासोबत या हल्ल्यात जे दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी झाले होते संजय लेले त्यांचा मुलगा आहे हर्षल काय सांगशील? भारताने काल एअर स्ट्राईक केलेला आहे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. काय सांगशील या कारवाईबाबत? समाधानी आहे कारवाईबद्दल. फक्त एवढंच सांगेन की ही एक कारवाई नसली पाहिजे. याच्यापुढे सलग अशा कारवाया झाल्या पाहिजेत लागोपाठ आत्ताच्या आत्ता. तेव्हा ते थोडं त्यांना सिरियसनेस जाणवेल या गोष्टीचा. कारण याच्या आधी पण 2 वेळा त्यांनी आपण त्यांच्यावरती रिप्लाय दिला होता तरी ते सुधारले नाहीत. तिसऱ्यांदा परत त्यांनी आपल्यावर अटॅक केला आहे. यावेळेला अशी त्यांना अद्दल घडवायची आहे की चौथ्यांदा अटॅक करायला ते राहिले पण नाही पाहिजेत. एकंदरीतच ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेट करून त्यांनी हा दहशतवाद्यांवर हल्ला भारताने काल एअर स्ट्राईक केला. काय वाटतं तुला ही कारवाई, या कारवाईने तुम्ही समाधानी आहात? कारवाई योग्य आहे, कारण जेवढे पण 28-29 लोक मारले गेले त्या सगळ्यांची घरं उद्ध्वस्त झालीत. त्यामुळे यांचा अख्खा देश उद्ध्वस्त केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या हल्ल्यात तुझ्या डोळ्यासमोरच तुझे वडील, तुझे मामा यांना दहशतवाद्यांकडून मारण्यात आलं होतं आणि तू काही वेळापूर्वी सांगितलं की ते पुलवामाला जो हल्ला झाला होता त्यावेळी देखील वडिलांना ते आनंद झाला होता की तिथे भारताने तो एअर स्ट्राईक करून ते केलं होतं. तर आत्ता तुझं काय भावना आहे? ज्यावेळेला पुलवामाचा आपण रिप्लाय दिला होता त्यावेळेला म्हणजे माझ्या बाबांनी असं, मी सकाळी उठलो होतो आणि त्यांनी मला हे सांगितलं टी व्ही बघ, आणि त्यांनी असं मिठी मारली. तेव्हा मी लहान होतो, मी 10वीत वगैरे होतो तेव्हा. तर ते मला आठवलं पटकन की असं जेव्हा दुसऱ्याच्या बाबतीत झालं होतं तेव्हा पण बाबांना आनंद झालेला. तर यावेळेला त्यांच्या स्वतःच्या बाबतीत जर बदला घेतला गेला आहे तर ते नक्कीच खुश असतील जिथे कुठे असतील. आता काय मागणी आहे तुझी सरकारकडे? माझी एकच मागणी आहे की कंटिन्यू अटॅक झाले पाहिजे त्यांच्यावरती. एवढी एकच मागणी असेल. बाकी आमच्यासाठी खूप केलं, फक्त यांना एकदाचं उद्ध्वस्त करून टाका, त्याशिवाय सुधारणार नाहीत. एकंदरीतच भारताने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि संपूर्ण दहशतवादी तळे उद्ध्वस्त केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी सध्या हर्षल यांनी केलेली आहे. अभिजित देशमुख, साम TV, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.